उपासाचं खमंग थालीपीठ छान वाटतंय ना. आणि सुगंध तर खूपच छान सुटलाय. तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यापासून पाहिलात ना, तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय. उपासाचं थालीपीठ, त्याला लागणारं साबुदाणा हा मी भाजून घेतलेला आहे आणि ह्याचा हा वाटून बारीक पीठ करणार आहे. नंतर त्याच्यात घालण्याला बटाट्याचा किस आणि थोडेसे साबुदाणे त्याच्यात थोडे भिजवून ठेवले होते ते, आणि त्याच्यातच दाण्याचा कूट, ओली मिरची, जिरं, कोथिंबीर, नंतर लिंबाचा रस आणि मीठ, आणि त्याला लागणारं तूप, आणखीन थोडस लागलं तर पाणी, एवढं आपल्याला हे साहित्य लागणार आहे. साबुदाणे भाजलेले आहेत हा, त्याची पावडर करून घेते. पावडर करून आणते हा. हे बघा, बारीक वाटून आणले. आता हे भांड्यात घालते. थोडं ह्यातलं लावायला घ्यायचं. ह्यातच थोडे साबुदाणे घालायचे. हा उकडून घेऊन बटाटा किसून ठेवलेला आहे, किसलेला बटाटा घालायचा, ओली मिरची, दाण्याचा कूट, जिरं, मीठ आणि कोथिंबीर. तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल. तर कोथिंबीर घालूया थोडी, आणि लिंबाचा रस. हे सगळं मिळून घेऊया. थोडस पाणी लागलं, जास्त लागलं नाही, 1-2 चमचे पाणी लागलं म्हणजे ते मिळून येण्यासाठी. बाकी असा गोळा करायचा तयार. आणि आता तुम्हाला मी लाटून दाखवते. लाटून घेते हा. A few inches later. हे बघा, खरपूस करायचं जरा. हे बघा, चांगलं खरपूस तळलेलं आहे. छान झाली आहे. सुगंध पण येते, एकदम छान छान सुगंध सुटलाय. घरी तुम्ही नक्कीच करून बघा. अगदी साधं आणि सरळ सोपं असं थालीपीठ उपासाचा. कोथिंबीर खात नसाल ना तर घालू नका. हे काढून ठेवते. आता दुसरं घालते. हे बघा, एकदम खमंग झालेलं आहे. छान आलाय कलर. आता मी तुम्हाला सर्विंग प्लेट मध्ये काढून दाखवते. उपासाचं खमंग थालीपीठ छान वाटतंय ना. आणि सुगंध तर खूपच छान सुटलाय. तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यापासून पाहिलात ना, तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.